ज- जब उन्होंने कहा सभा में मर्दंगी की बात की और कायदा सुव्यवस्था की बात की, जो मुख्यमंत्री महाराष्ट्र का मर्दंगी की बात करता और ना मर्दंगी जैसे काम करता, जो एक महिला को राजद्रोह का गुना दाखिल करके जेल में डालता, लॉकअप में डालता और बोलता है हनुमान चालीसा यहाँ महाराष्ट्र में पढ़ने की जरूरत क्या है। और मुझे लगता है कि आज मुख्यमंत्री जिस तरीके से बात कर रहे थे कल, ऐसा लग रहा था किसी ने उनको डिक्टेशन दिया है कि इसके बाहर अगर तुमने बोला तो कल तुम मुख्यमंत्री रहेंगे या नहीं रहेंगे। इस प्रकार का लाचारी का भाषण कल रैली में उन्होंने संबोधित किया। और मुझे इसमें एक बहुत ये है कि इतनी लाचार सभा कि महाराष्ट्र के डेवलपमेंट के लिए बात किया नहीं, महाराष्ट्र के विकास के लिए बात किया नहीं। आज मुझे याद है, मैं वहाँ से विधायक हूँ, कि जो महाराष्ट्र के अंदर मुख्यमंत्री हफ्ते में 2 दिन एमपी और एमएलए को मिलते हैं, पर 2.5 साल से एमपी एमएलए को राज्य के मुख्यमंत्री उद्धव ठाकरे मिलते नहीं, मंत्रालय में 2.5 साल जाते नहीं। और शिव भोजन थाली का नाम लेके जो भ्रष्टाचार शिव भोजन थाली में महाराष्ट्र में हुआ है, वो इतना बड़ा स्कैम है कि आने वाले समय में, मुझे याद है बाला साहब ने वड़ा पाव निकाला था, शिव वड़ा पाव। वो शिव वड़ा पाव हर गरीब एक वड़ा पाव खा के अपनी मजदूरी करता था, काम करता था। पर आज महाराष्ट्र के अंदर शिव भोजन थाली जो है, ये एक कॉन्ट्रैक्टर का भ्रष्टाचार का अड्डा हो गया है, जो सिर्फ बिल निकालते, फोटो निकालते और फोटो निकाल के बिल निकालते और शिव भोजन थाली का बोर्ड लगाया जाता है, पर अंदर किधर भी शिव भोजन थाली रहती नहीं। ऐसी शिव भोजन थाली भी एक भ्रष्टाचार का माध्यम मुख्यमंत्री उद्धव ठाकरे ने महाराष्ट्र में बनाया। और वहाँ पे आज मुझे मालूम है जिस तरह से उन्होंने, देवेंद्र फडणवीस जब मुख्यमंत्री थे, उन्होंने जो महाराष्ट्र में काम किया, आज भी लोग महाराष्ट्र की याद करते हैं कि देवेंद्र फडणवीस जैसा मुख्यमंत्री महाराष्ट्र में चाहिए। और आज उद्धव ठाकरे बोलते हैं उनके विरोध में, जिस तरह से टिप्पणी कर रहे हैं, मुझे लगता है थोड़ा सा भी कुछ तुम्हारे में होगा तो उनके नखून की भी बराबरी काम के माध्यम से देवेंद्र फडणवीस के नखून की बराबरी तो भी करके बताओ। क्योंकि आज जिस तरह से आपने सिर्फ आरोप किया है 2.5 साल में, पर कभी काम नहीं किया, ऐसी परिस्थिति महाराष्ट्र में की है। और देश के प्रधानमंत्री मोदी जी के बारे में बोलते, अरे आप ही लोगों ने बोला था स्टेज पे बार बार, जब तक सूरज चांद रहेगा मोदी जी हमेशा साथ रहेंगे, मोदी जी के साथ हम रहेंगे। और आज मोदी जी का विरोध करते। अरे पूरे देश को मालूम है कि विधानसभा तुम कैसे लड़े, लोकसभा कैसे लड़े, किस तरह से तुम्हारी सीटें चुन के आई। लोकसभा में तुम्हारे 17-18 खासदार जाते, कभी सपने में भी तुमने सोचा नहीं था। सिर्फ मोदी जी का फोटो लगा के तुमने वहाँ वोट मांगे और उसी मोदी जी के साथ गद्दारी करके भाजपा के पीठ पे खंजीर खुपस के तुम मुख्यमंत्री बने। अरे जो आज बाला साहब ने कभी जीवन में सोचा नहीं कि कांग्रेस के साथ बैठ के सरकार बनाएंगे। बाला साहब ने आखिरी तक यही बोला, जिस दिन कांग्रेस के दरवाजे में मैं जाऊंगा उस दिन शिवसेना पार्टी बंद कर दूंगा। वो बाला साहब के विचार तुमने गड्ढे में डाले और आज खुद के स्वार्थ के लिए और खुद के पद के लिए आप मुख्यमंत्री पद का वहाँ पे भोग रहे। और ये मुझे मालूम है कि कश्मीरी पंडितों का जो बलिदान है उनका व्यर्थ नहीं जाना चाहिए। इसलिए बाला साहब ने हमेशा बोला है कश्मीर को न्याय मिलना चाहिए। उस कश्मीर को न्याय देने का काम मोदी जी ने किया है। आज देश में जो जिस प्रकार से मोदी जी काम कर रहे हैं, और आप बोलते हैं कि सिक्योरिटी महाराष्ट्र में कुछ लोगों दिया है। अरे तुमने महाराष्ट्र में पावर का दुरुपयोग किया है। जब नवनीत राणा पे आपने राजद्रोह का गुना दाखिल किया, बिना बाहर निकले उनको डिटेन किया, शिव सैनिकों को रास्ते पे उतारा, हमारे शिव सैनिक के गुंडों को रास्ते पे उतारा, हमारे घर पे पथराव किया, पर उनपे एनसी मैटर नहीं होता। और जहाँ पे हम घर से बाहर नहीं निकले उस महिला के साथ राजद्रोह दाखिल होता है। आप ही कायदा तोड़ते हैं, आप ही रास्ते पे उतरते हैं और आप ही कायदा सुव्यवस्था की बात करते हैं। ये महाराष्ट्र देश देख रहा है कि दोगली नीति जो है उद्धव ठाकरे की, और दोगली नीति के माध्यम से ही उन्होंने यहाँ पे हिंदुओं के गला घोटने का काम उद्धव ठाकरे ने किया है। और मुझे लगता है कि आज सिक्योरिटी की बात अगर करते तो संजय राउत को सिक्योरिटी है, अनिल परब को सिक्योरिटी है, आदित्य ठाकरे को सिक्योरिटी है, खुद उद्धव ठाकरे को सिक्योरिटी है। जो वहाँ के छोटे छोटे कार्यकर्ता है शिवसेना के,
उनको उन्होंने सिक्योरिटी देके रखा है। उसके बजाय महाराष्ट्र के जनता की सिक्योरिटी उन्होंने करना चाहिए। वो ना करते हुए महाराष्ट्र में सबसे ज़्यादा क्राइम, सबसे ज़्यादा गुंडागर्दी, सबसे ज़्यादा तोड़ी वसूली, जो वाजे जैसा एक ऑफिसर मुख्यमंत्री के आदेश से पुलिस में भर्ती होता है और मातोश्री के लिए वसूली करता है और उसके माध्यम से कई मंत्री जेल में जाते हैं, ये महाराष्ट्र कभी नहीं था। वो उद्धव ठाकरे ने महाराष्ट्र बनाया। ये पता होना चाहिए। कालची जी, हाँ हिंदी में बोल देते हैं। पहले अभी तो मुझे लगता है कि जो दो दर्द उन्होंने मुझे लॉकअप से हनुमान चालीसा पढ़ने के लिए, लॉकअप से लेके जेल तक जो पीड़ा दी है, आज भी मैं उस दर्द में ही हूँ। मैं एक चीज जरूर बोलना चाहूंगी, जिस दिन रश्मि ठाकरे को, उद्धव ठाकरे मुख्यमंत्री नहीं रहेंगे, जिस दिन उद्धव ठाकरे मुख्यमंत्री नहीं रहेंगे, पावर चले जाएगा, उस दिन अगर रश्मि ठाकरे को जेल के पीछे डाला, तब उनको पूछूंगी मैं कि अब कैसा लगता है, दर्द कैसा रहता है, लॉकअप क्या रहता है, लॉकअप क्या रहता है, जेल क्या रहती है, और जेल में हर एक मिनट जो जिसने कुछ क्राइम नहीं किया है अगर उसको डालते हैं तो उसकी पीड़ा क्या रहती है, झूठा ऑफेंस दाखिल करके। तो तब मैं पूछूंगी, पर वो वक्त भी जरूर आएगा जिस दिन आप पावर से साइड में हटोगे, तुम्हारे घर की महिला जाएंगी और तुम्हारी घर की महिला वहां जाएगी, तब मैं आपको पूछूंगी लॉकअप कैसा लगता है, जेल कैसी लगती है, और बिना क्राइम के जेल में जाना कैसा लगता है। मी कालजी सभा महाराष्ट्रामध्ये उद्धव ठाकरेजींनी जी सभा घेतली, त्याच्यामध्ये एकही शब्द माझे शेतकऱ्यांबद्दल नव्हता, एकही शब्द शेतमजदूरांबद्दल नव्हता, एकही शब्द बेरोजगारांबद्दल नव्हता, एकही शब्द लोड शेडिंगचा नव्हता, एकही शब्द माझे विद्यार्थ्यांच्या भविष्याचा नव्हता। ते सगळं ना बोलताना फक्त टार्गेट करण्याचं काम उद्धव ठाकरेंनी कालच्या सभामध्ये केलं। मुख्यमंत्री जेव्हा एखादा सभा घेते, पूर्ण महाराष्ट्राची जनता अपेक्षाने पाहते की आज मुख्यमंत्री या सभेमध्ये जनतेसाठी, जनतेच्या हितामध्ये काहीतरी आम्हाला महाराष्ट्रामध्ये देणार आहे, या विश्वासाने, या अपेक्षाने मुख्यमंत्रीकडनं पाहिल्या जाते। पण काल फक्त विरोध दाखवण्यासाठी आणि ज्या वेळीस एक खासदारांनी त्यांना गदा हातात दिलं, अनटचेबल जसा गदा असते त्या पद्धतीने त्यांच्यासोबत त्यांनी बिहेव केला आणि हात लावून, जसा हात लावून करंट लागते काय, हात लावून काय पाप होते काय, या पद्धतीचं बिहेव करून तिथून टर्न करून दुसऱ्या बाजूने चालले गेले। गदाचाही अपमान केला, काल हनुमान चालीसाचा अपमान केला। हनुमान चालीसा वाचणं काही जरुरी नाही आहे म्हणे, वाचायचं आहे तर काश्मीर मध्ये जाऊन वाचा। अरे किती लाचार मुख्यमंत्रीची लाचार सभा काल झाली आणि त्याच्यामध्ये म्हणतात ते काश्मीर मध्ये जाऊन हनुमान चालीसा वाचा। अरे हनुमान चालीसा काश्मीर मध्ये जर वाचले जाते तर महाराष्ट्रामध्ये का वाचू शकत नाही? तुम्ही म्हणता लॉ अँड ऑर्डरची गोष्टी करता, काल जे त्यांनी शब्द म्हटले, एक महिला म्हणून त्या शब्दाची रिपीट मी करू शकत नाही खुलेआम। अरे पावर जरी तुमच्याकडे असली तर पावरची असा दुरुपयोग करणं मला नाही वाटत हे योग्य आहे। आणि जे आव्हान मी केलं की भाई तुम्ही जर पदावर आले, कारण की आदरणीय बाळासाहेब, स्वर्गीय बाळासाहेब ठाकरेजींनी कधी पदाचा लालच केला नाही, त्यांनी कधी इलेक्शन बद्दल विचार केला नाही, शिवसैनिकांना मोठा केला, शिवसैनिकांना मोठा कशा करू शकतो त्याच्याबद्दलच नेहमी त्यांनी भाष्य केला। जर तुम्ही पदाचे लालच तुमच्या मनात आहे, तुम्ही स्वतः, मी, माझा मुलगा, माझा परिवार, माझा कुटुंब, मामे भाऊ, मामे बहीण, मामा, याच गोष्टींमध्ये तुम्ही ज्या पद्धतीने राहत आहे, मला असं वाटते की मुख्यमंत्रीचे काम फक्त एवढंच नाहीये। हनुमान चालीसा बद्दल म्हटलं, जे लोक आमचे मातोश्रीचे पर्यंत येणार होते ते काय माहित कुठे पडून चालले गेले म्हणते। अरे जर तुम्ही महाराष्ट्राचे, मुंबईचे सुपुत्र आहे तर मी स्वतः मुंबईमध्येच राहणारी आहे आणि आम्ही स्वतः महाराष्ट्राचे मुलं आणि मुलगी आहे।
माझाही जन्म तिथे झालेला आहे आणि आम्ही पडून जाणारे लोकांनी लढणारे लोक या लक्षात ठेवा. काय एवढा विरोध हनुमान चालिसाचं? हा माझा प्रश्न होता त्यांना मी प्रश्न केला होता की तुम्ही इलेक्शन लढता का, याचं उत्तर मला द्या. जर पद हवा आहे तर त्याच्या लढण्यासाठी मानसिकता आपण केली पाहिजे, ते सुद्धा तुम्ही केली नाही. त्याचं उत्तर तुम्ही दिलं नाही. बरेचशे गोष्टी तुम्ही काल भाषणात म्हटले. औरंगजेब जेव्हा हे नामकरणची विषय होता तेव्हा तुमचाच अजेंडा होता. तुम्हीच म्हटलं की औरंगाबादचं नाव आपण संभाजीनगर करणार आहे आणि काल म्हणताय काय गरज आहे म्हणे संभाजीनगर करण्यासाठी. हीच विचारधारा तुमची राहिलेली आहे. हेच विचारधारा लोकांसमोर आली पाहिजे होती आणि काल तुम्ही स्वतः तुमच्या तोंडाने म्हटलं की औरंगाबादचं नाव संभाजीनगर का. अरे जर बाळासाहेब ठाकरे जिवंत असते तर त्या औरंगजेबच्या कबरेवर येऊन महाराष्ट्रामध्ये एक बाहेर राज्याच्या व्यक्ती येऊन कबरेला हार अर्पण करते, फूल अर्पण करते, तिथे उभे राहून त्यांना हे करतात. जर बाळासाहेब ठाकरे जरी असते तर त्याच ठिकाणी त्या व्यक्तीला त्याच कबरमध्ये गाडून देण्याची ताकद या बाळासाहेब ठाकरेमध्ये होती. त्याच्यावर तुम्ही भाष्य करत नाही आणि तुम्ही म्हणता संभाजीनगर कशाला. अरे आमचे महाराष्ट्रामध्ये जे लोक आमचे देवाला मानत नाही, जे संभाजी महाराजांना मानत नाही, त्या लोकांची परिस्थिती येणाऱ्या काळामध्ये संभाजी महाराजांना मानणारे लोक, हनुमान चालिसाला वाचणारे लोक, संकटमोचनला प्रार्थना करणारे लोक येणारी वेळमध्ये तुम्हाला ती जागा दाखवून देणार आहे. कॉर्पोरेशन म्हणता बीएमसी आहे, बीएमसी ची गर्दी आहे. याच्या पहिले कधी एवढी मोठी सभा नाही झाली. पूर्ण महाराष्ट्रामधून बोलत आणि म्हणतात बीएमसी चे इलेक्शन साठी आहे. खूप सारे मुद्दे आहेत. त्यांनी म्हटले कोणावर टीका केली आणि म्हटले की यांना स्वप्नात बाळासाहेब ठाकरे दिसते म्हणते. त्यांना एक कार्यकर्त्यांनी आठवण करून दिली. ते कार्यकर्त्यांनी करून दिली की दिवसभर तुम्हाला तेच कामं असतात की कोणते विरोधकांना कसं उत्तर द्यायचं, फक्त त्याच्यावर अभ्यास करता. विकास तर कामं राहिलेच नाही उद्धव ठाकरेकडे. आणि मुन्नाभाई MBBS मध्ये काय घडलं, कसं स्वप्नात महात्मा गांधीजी येत होते आणि यांना स्वप्नात बाळासाहेब ठाकरे येत आहे. अरे स्वप्ने खरे होत असतात, हे लक्षात ठेवा. आणि जे खरं झालं तर ते सुपरहिट होईल आणि तुम्ही डिझास्टर होणार आहे, तुम्ही फ्लॉप होणार आहे, हे लक्षात ठेवा. तुम्ही फ्लॉप आहेच. आणि जर ते MBBS जशी सुपरहिट झाली होती तसंच जर यांचं स्वप्न सुपरहिट झालं तर तुम्ही फ्लॉप मधून डिझास्टर मध्ये येणार आहे. हे गोष्टी लक्षात ठेवली पाहिजे तुम्ही. आम्हाला म्हणता आम्ही पडून गेलो. अरे नवरा बायको आणि एवढे ताकदीने अपक्ष एवढे वेव्ह मध्ये निवडून आलेलो आहे. लोकांची सेवा दिवस रात्र केला, रक्ताचा पाणी आम्ही केलाय आणि म्हणून एक निर्दलीय सांसद खासदार म्हणून मी महाराष्ट्रामध्ये आणि आमदार म्हणून तिसऱ्यांदा निवडून येतो आहे. शिवथाली, शिवभोजन थाली. आज महाराष्ट्रामध्ये देवेंद्र फडणवीस असताना त्याच्यापेक्षा तिप्पट ज्या ठिकाणी देवेंद्र फडणवीसांनी रोजगार द्यायचं काम केलं महाराष्ट्रामध्ये, त्याच्यापेक्षा 3 पट बेरोजगारी आज उद्धव ठाकरेंच्या सरकारमध्ये वाढलेलं आहे. आणि आज तुम्ही शिवथालीच्या नावावर जे कॉन्ट्रॅक्टर लोकांचे घरं भरताय. बाळासाहेबांनी वडापाव, शिव वडापाव सुरू केला होता तेव्हा गरीबातला गरीब व्यक्ती वडापाव खात होता, मजदुरी करत होता. पण शिव भोजन थालीची फक्त बोर्ड लागलेला आहे, थाली पण गायब आहे, थालीतले पदार्थही गायब आहे आणि कॉन्ट्रॅक्टरचे फक्त बिलं काढा चालू आहे. एवढा मोठा स्कॅन, इतका मोठा घोटाळा हा शिवथालीचा येणाऱ्या काळामध्ये भविष्यामध्ये तुम्हाला दिसेल. आणि उद्धव ठाकरेंनी या सभेमध्ये शेतकऱ्याचा विषय घेतला नाही, कुठे या बेरोजगारावर बोलले नाही, लोड शेडिंगवर बोलले नाही. या महाराष्ट्रामध्ये ST कामगारांनी 105 लोकांनी आत्महत्या केली. अरे ज्या महाराष्ट्रामध्ये तुम्ही कायदा सुव्यवस्थेची गोष्ट करता, हनुमान चालिसा वाचणाऱ्यावर तुम्ही राजद्रोहाचा गुन्हा दाखल करता, हनुमान चालिसा वाचणाऱ्यांच्या घरी दगडफेक करता, शिवसेनेचे गुंडे पाठवता आणि त्याच ठिकाणी पवार साहेबांच्या घरी ST कामगार जातात, त्यांना 25 दिवस जेलमध्ये टाकता. हे कायदा सुव्यवस्था आहे तुमची? ज्या ठिकाणी आमच्या घरावर हमला होते त्या ठिकाणी NC सुद्धा होत नाही, छोटी कारवाई होत नाही. तर उद्धव ठाकरेंनी एक लक्षात ठेवलं पाहिजे की सत्तेचा दुरुपयोग करून जरी तुम्ही महाराष्ट्राच्या जनतेला वेठीस पकडत असाल, पण आजही महाराष्ट्राची जनता देवेंद्र फडणवीसांना हृदयामध्ये ठेवत आहे. देवेंद्र फडणवीसने जे कामं केले महाराष्ट्रामध्ये आणि कामाच्या माध्यमातून एक चांगली इमेज तयार केली, त्या इमेज सारखं तुम्ही नखून सारखं तरी फडणवीसांसारखं काम करून दाखवा. तर खऱ्या